आहे. सांगली, दक्षिण मध्य मुंबई अजूनही काँग्रेस आक्रमक आहे. सांगलीमध्ये तर स्थानिक नेते ऐकायला तयार नाही आहेत. जागा वाटप जाहीर झालेले आहे. दक्षिण मध्य मुंबईमध्येही वर्षा गायकवाड यांची नाराजी दिसून येते. तर हे मुद्दे कसे सोडवले जाणार? कारण प्रचारात सहभाग महत्वाचा आहे स्थानिक लेवलला कार्यकर्त्यांच्या. तुमचं म्हणणं बरोबर आहे. आम्ही शिवसेना भाजप बरोबर युतीमध्ये होतो तेव्हाही एखाद दुसऱ्या जागेवरून शेवटपर्यंत मतभेद होत होते. हे तर पूर्णपणे नवीन व्हिडिओ आहेत आमचे, पूर्णपणे नवीन. आणि दोन पक्ष आहेत बरोबर आमच्या, तिथे एकच होता भाजपा. त्याच्यामुळे जागा वाटपात एखाद दुसऱ्या जागेवरून अशा प्रकारच्या अडचणी येणार हे आम्ही गृहीत धरलेलंच होतं. त्या सांगलीचा एक तिढा निर्माण झाला आणि भिवंडीचा. बाकी दक्षिण मुंबई व दक्षिण मध्य मुंबईचा अजिबात वाद नाही. तुम्हाला मी आत्ता सांगतो, त्या आमच्या विद्यमान जागा होत्या, त्या आमच्याकडेच राहायच्या होत्या. फक्त सांगली एक नव्यानं आम्ही घेतली, तिथे परंपरेनं काँग्रेसचे लोक तिथे निवडून आले. शिवसेनेची निवडणूक लढण्याची ताकद तिकडे कमी आहे. पण मतदारांच्या संदर्भात म्हणाल तर मतदार मशालीवर मतदान करतील असं आमचं म्हणणं आहे. दोन्ही निवडणुकात 2014 आणि 19 तिथे काँग्रेस नाहीच आहे. काँग्रेसचा 2014ला 4-1 लाखाने पराभव झाला. 2019ला काँग्रेस इथे लढलीच नाही. ती जागा त्यांनी दुसऱ्या पक्षाला सोडली, मित्र पक्षाला. त्याच्यामुळे ते जे आहे की आमचा दावा आहे त्यात तसं तथ्य नाही. हा, भावनिकदृष्ट्या आहे. पण सांगलीमध्ये काँग्रेसचे स्थानिक नेते हे नॉट रिचेबल आहेत. दक्षिण मध्यमध्ये सुद्धा काँग्रेसची आता बैठक सुरू आहे. स्थानिक नेत्यांचं मत विचारात घेतलं जात आहे. आता जागा वाटप जरी जाहीर झालं असलं तरी काही बदल अपेक्षित आहेत या दोन जागांसंदर्भात? कोणताही होऊ शकतं? कोणताही बदल होणार नाही. आता जागा वाटप जाहीर झालंय, उमेदवार जाहीर झाले. त्या भागात उद्धव ठाकरे आणि प्रचार सभा घेतल्या, उमेदवार प्रचार फेऱ्या काढतायत, बैठका होत आहेत एकत्र. आम्ही समजूत काढू. आता असं आहे की अशाच प्रकारे नाराजी आमचेही लोक दाखवू शकतात, अमरावतीत दाखवू शकतात, कोल्हापूरला दाखवू शकतात, रामटेकला दाखवू शकतात. दाखवले त्यांनी, आम्ही जरा थांबवलं की आपण आघाडीचा धर्म पाळला पाहिजे. जागा काँग्रेसकडे असेल किंवा जागा राष्ट्रवादीकडे असेल, आपण त्यांचं काम केलं पाहिजे. भिवंडीत आमचा लोकांचा आग्रह होता ना. भिवंडी हा परंपरेने शिवसेनेचा भाग आहे, पण तो आता राष्ट्रवादी काँग्रेस लढते म्हटल्यावर ते आम्ही आमच्या लोकांना सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसचे जे उमेदवार आहेत बाळ्या मामा, त्यांचा प्रचार आपण करून त्यांना जिंकून आणला पाहिजे हे आम्ही सांगतो. तसं काँग्रेसने त्यांच्या लोकांना सांगायला हवं तात्काळ. राऊतसाहेब, जागा पदरात पाडून घेतल्यात 21, पण विनिंग स्ट्राईक रेट हाही महत्वाचा असणार. हे पहा की आमचा आधीचा आकडा जो आहे 18 तो कायम राहील, एवढंच मी सांगतो आपल्याला. म्हणजे 21 पैकी 18 खासदार जिंकू? का नाही जिंकू आम्ही? महाराष्ट्रातला माहोलच तसा आहे, आम्ही जिंकू ना. आणि एकूण महाविकास आघाडीचे किती असतील? 35+. हे कुठल्या आत्मविश्वासावर राऊत बोलतात? कारण जागा वाटपातही तोच आत्मविश्वास, जागा तुम्ही जिंकून येण्याचाही तोच आत्मविश्वास. हा एवढा आत्मविश्वास म्हणजे हा ओव्हर आत्मविश्वास आहे की म्हणजे असं आहे की देवेंद्र फडणवीस म्हणतात 45+. तुम्ही त्यांना हा प्रश्न विचारता का? 45+. मोदी म्हणतात 400 पार. ते मोदींच्या नावावर मतं मागतायत. मोदींनी 2 टर्म देशाचं नेतृत्व केलंय, त्या याच्यावर ते म्हणतात की 45+. मग त्यांना म्हणू द्या 45+. आम्ही म्हणतो 35+. आम्ही नाही 45+ म्हणत, लक्षात घ्या. आम्ही फार रिजनेबल सांगतोय 35+. आणि आत्मविश्वास का असू नये? मेहनत करणारा पक्ष, मेहनत करणारी संघटना यांना आत्मविश्वास असायलाच पाहिजे ना. काल एक आणखी महाराष्ट्राच्या राजकारणात घटना घडली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मोदी यांना बिनशर्त पाठिंब्याची घोषणा केली. तुम्ही शिवसेनेचे नेते म्हणून या त्यांच्या राजकीय घोषणेकडे कसं पाहता? काय विश्लेषण करता? काय विश्लेषण करणार? गेल्या काही काळामध्ये त्यांचा जो पक्ष आहे नवनिर्माण सेना, त्यांनी अनेकदा वेगवेगळ्या भूमिका घेतलेल्या आहेत. म्हणजे एखाद्या भूमिकेवर ते ठाम घट्ट पकड ठेवून राहिले का असं मला कधी दिसलं नाही. मुळात त्यांची मूळची भूमिका ही मराठी माणसाच्या संदर्भातली
मराठी माणसाला न्याय देण्यासंदर्भातली, त्यानंतर परत ते हिंदुत्वाच्या दिशेने वळले, तेही आता त्यांचं वेगळं काहीतरी दिसत आहे. आता अचानक त्यांनी असं मागे सांगितलं होतं राज ठाकरे यांनी की मोदी शहा हे महाराष्ट्राचे दुश्मन आहेत. जे आम्ही म्हणतोय, सगळेच म्हणतात, मोदी शहाना महाराष्ट्रात पाय ठेवू देऊ नका, अशी त्यांची भाषणं आहेत. आणि ती त्यांची भूमिका योग्य होती. आम्ही त्याचं स्वागत केलं होतं. आणि आज अचानक त्याच मोदी शहांच्या प्रचारासाठी आपण बाहेर पडणार आहात. लोकांनी काय समजायचं? लोकांनी काय समजायचं? बघा, शिवसेना भारतीय जनता पक्षाबरोबर आम्ही होतो. आता आम्हाला विचारतील, तुम्ही नव्हता का त्यांच्या? आम्ही होतो, अधिकृतपणे होतो. आमचे तिथे मतभेद झाल्यावरती आम्ही बाहेर पडलो.